काही दिवसांपासून नाशिकच्या सारडा सर्कल परिसरात हाती घेण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम आज सकाळपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की महापालिकेचे बुलडोझर आणि जेसीबी यांच्या मदतीनं या ठिकाणी सारडा सर्कल परिसरात जे काही अतिक्रमित दुकानं आहेत, काही हॉटेल्स आहेत, ते या ठिकाणी आता पाडले जात आहेत। सारडा सर्कलचा हा संपूर्ण परिसर शहरातला अत्यंत मध्यवस्तीतला परिसर आहे आणि त्यामुळे या अतिक्रमणाचा फटका हा नाशिककरांना बसत असतो। प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी संध्याकाळच्या वेळेला या संपूर्ण परिसरात होत असते आणि त्यामुळे वारंवार या दुकानधारकांना या सगळ्या गाळेधारकांना महापालिकेनं नोटीस बजावून सुद्धा त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही आणि अखेर आज महापालिकेनं सकाळपासून हे सगळे अनधिकृत आणि अतिक्रमित दुकानं हटवायला सुरुवात केलेली आहे। हे सगळे दुकानं हटवल्यानंतर हा परिसर जो आहे तो मोकळा होणार आहे, रस्ते मोठे होणार आहेत आणि एकूणच जुन्या नाशिक परिसरातले जे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी हा एक फार मोठा दिलासा असणार आहे। कारण या भागात जे रस्ते आहेत ते या अतिक्रमणामुळे अत्यंत चिवळ झाले होते। आता मात्र ही मोहीम राबवण्यात येत असल्यामुळे हे रस्ते कुठेतरी मोठे होतील आणि वाहतूक कोंडीपासून जुन्या नाशिक परिसरासह नाशिककरांची देखील सुटका होईल अशी अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।